नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 29 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या 29 मे या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघूया। 1 नंबर, आरबीआयने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला किती लाख कोटी रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 2.11 लाख कोटी रुपये लाभांश। मित्रांनो, आरबीआयने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 2.11 लाख कोटी रुपये लाभांश देण्यास ही मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 2 पॉइंट आहे, ते देखील या प्रश्नासंदर्भात महत्त्वाचे आहे, तर आपण ते देखील जाणून घेऊया। आरबीआयने केंद्र सरकारला 2.11 लाख कोटी रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिलेली असून तो जीडीपीच्या 0.6% एवढा आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर मित्रांनो, या आरबीआयने केंद्र सरकारला 2.11 लाख कोटी रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिल्यामुळे चालू आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट जीडीपीच्या तुलनेत 5.1% राहण्यास मदत होणार आहे। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये किती वर्षातील सर्वाधिक मतदान झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 35। मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीर मध्ये 35 वर्षातील सर्वाधिक मतदान हे झालेले आहे। तर मित्रांनो, या जम्मू काश्मीरमध्ये 35 वर्षातील सर्वाधिक मतदान हे 58.46% एवढे झालेले आहे। हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या संदर्भाने लक्षात असू द्या। तर मित्रांनो, 18वी लोकसभाची निवडणूक सध्या नुकतीच पार पडलेली आहे, तर आपण महाराष्ट्रातील लोकसभेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, 18व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात एकूण 5% हे मतदान झालेले आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक पार पडलेली आहे, म्हणजे महाराष्ट्रातून 48 लोकसभा सदस्य हे निवडून जाणार आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान हे पहिल्या टप्प्यात झालेले आहे, ते 63.71%। तर मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यात हे 62.71% मतदान झालेले आहे। तिसऱ्या टप्प्यात हे 63.55%, तर चौथ्या टप्प्यात हे 59.64% हे मतदान झालेले आहे। महाराष्ट्रात 5व्या टप्प्यात हे सर्वाधिक कमी म्हणजे 54.33% मतदान हे झालेले आहे। मित्रांनो, ही सर्व 18व्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल महाराष्ट्रातील माहिती लक्षात असू द्या। यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे प्रगती 2024 या कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नवी दिल्ली। केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे प्रगती 2024 या कार्यक्रमाचे आयोजन हे नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे। केंद्रीय औद्योगिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे नवी दिल्ली येथे आयोजित प्रगती 2024 या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्य राजेश कोटेचा यांच्या हस्ते होणार आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना केंद्र सरकारने किती महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 महिना। मित्रांनो, लष्कर मनोज पांडे यांना केंद्र सरकारने 1 महिन्याची मुदतवाढ ही दिलेली आहे। मित्रांनो, लष्कराचा उल्लेख झाला तर आपण विविध लष्करांचे प्रमुख ते देखील जाणून घेऊया। तर आपल्या भारताचे सीडीएस प्रमुख आहे अनिल चौहान, तर लष्कर प्रमुख आहे मनोज पांडे, त्यांनाही 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे, त्यानंतर ते रिटायर होणार आहेत। तर मित्रांनो, भारताचे उपलष्कर प्रमुख आहे उपेंद्र द्विवेदी, तर भारताचे नौदल प्रमुख आहे दिनेश कुमार त्रिपाठी आणि
उपनौदल प्रमुख आहे कृष्ण स्वामीनाथन, तर हवाई दल प्रमुख आहे विवेक राम चौधरी आणि वायुदल प्रमुख आहे अमरप्रीत सिंग। हे सर्व तिन्ही दलातील प्रमुख आणि उपप्रमुख लक्षात असू द्या, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। DRDOचे प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने किती वर्षांनी वाढवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वर्ष। DRDOचे प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ हा केंद्र सरकारने 1 वर्षांनी वाढवलेला आहे। मित्रांनो, DRDOचा उल्लेख झाला तर आपण DRDO विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। मित्रांनो, या संस्थेची स्थापना ही 1958 मध्ये झालेली असून मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे। मित्रांनो, या संस्थेचा ब्रीद वाक्य आहे स्ट्रेंथ्स ऑरिजिन इज इन सायन्स, तर आपण त्याला संस्कृतमध्ये म्हणतो बलस्थे मूल्य विज्ञानम। मित्रांनो, DRDO मध्ये सध्या 30,000 वर्कर्स आहे आणि 5,000 सायंटिस्ट काम करत आहे। ही सर्व DRDO विषयी माहिती लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरलेला आहे? मित्रांनो, दुसरा खेळाडू विचारलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाबर आझम। मित्रांनो, बाबर आझम हा पाकिस्तान देशाचा क्रिकेट खेळाडू आहे। तो या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरलेला आहे। तर या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली 4037 धावांसह प्रथम स्थानावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। खालीलपैकी कोणती वस्तू भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्मार्टफोन। स्मार्टफोन ही भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतीय लष्कराने हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बस तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक चाचणीसाठी कोणत्या कंपनीसोबत हा करार केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इंडियन ऑइल। मित्रांनो, भारतीय लष्कराने हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बस तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक चाचणीसाठी इंडियन ऑइल या कंपनीसोबत करार हा केलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। अलाह माहे हलीना यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चाड। मित्रांनो, अलाह माहे हलीना यांची चाड देशाच्या पंतप्रधानपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा चाड हा देश एक आफ्रिकन देश आहे, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। खालीलपैकी कोणी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या कमांडेंट पदाचा पदभार स्वीकारलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुरुचरण सिंह। मित्रांनो, गुरुचरण सिंह यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या कमांडेंट पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, याचा फायदा सर्वांनाच होणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे। ट्रेंडिंग मराठी या एज्युकेशनच्या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी येत्या आगामी पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत मागे राहता कामा नये। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।